राज्यात पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि यावेळी अनेक नाराज नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जूनला निकाल लागणार आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांची धावपळ पुन्हा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे मागच्या विधान परिषद निवडणुकीवेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठं नाराजी नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं होतं। पक्षासाठी आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या आणि निष्ठेनं काम करणाऱ्या अनेक नेत्यांना डावललं गेल्याची भावना त्यावेळी व्यक्त झाली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा यावेळी तरी संधी मिळणार का अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे। मागच्या वेळी नाराज असल्याच्या चर्चेत आलेल्या नावांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, आनंद परांजपे, भाजपचे संजय केणेकर तसंच शीतल म्हात्रे यासारख्या नेत्यांचा समावेश होता। या सर्वांना यावेळी विधान परिषदेची संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमोल मिटकरी यांनी मागच्या वेळी उमेदवारी न मिळाल्यानंतर मला विश्वासात घेतलं नाही, दादांसाठी लढण्याचं हेच फळ का अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती। तर आनंद परांजपे आणि संजय केणेकर यांनीही सूचक स्टेटस ठेवत आपली खंत बोलून दाखवली होती। दुसरीकडे शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यातील शाब्दिक संघर्षही चांगलाच चर्चेत राहिला होता। त्यावेळी शीतल म्हात्रेंची कधीही थकणार नाही, थांबणार नाही ही पोस्टही मोठी व्हायरल झाली होती। 2022, 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं विधान परिषदेच्या या निवडणुका प्रलंबित राहिल्या होत्या। त्यामुळे विधान परिषदेचं संख्याबळही घटलं होतं। आता मात्र ही प्रक्रिया पूर्ण होणार असून वरिष्ठ सभागृहातील राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती प्रतिनिधी हे या निवडणुकीत थेट मतदान करतील। त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी होणारी ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेची मानली जाते। उमेदवारांची नावं पुढच्या काही दिवसातच जाहीर होणार असून पुन्हा एकदा हाय व्होल्टेज राजकीय रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी नाराज असलेल्यांना यावेळी आमदारकीची संधी मिळणार का? अमोल मिटकरी, सुषमा अंधारे यासारखी नावं अखेर विधान परिषदेत पोहोचणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।